पुण्यात गेल्या महिन्यापासून जीबीएसचा उद्रेक झालेला होता, मात्र गेल्या काही दिवसांपासून जीबीएसचा उद्रेक ओसरलाय। गेल्या 4 दिवसात पुण्यात एकही नवीन रुग्णाची नोंद झालेली नाहीये। सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जीबीएस बाबत उपाययोजना करण्याचे आदेश दिलेले आहेत। सगळ्या पाणीपुरवठा स्रोतांचे नियमित क्लोरिनेशन करून त्यावर देखरेख ठेवण्याच्या सूचना आंबेडकर यांनी दिलेल्या आहेत। राज्यात गेल्या 1 वर्षात 2,30,000 नवीन क्षयरोगाचे रुग्ण नोंदवले गेलेत। त्याआधी क्षयरोगाच्या 2,23,000 रुग्णांची नोंद झाली होती। यावर्षी जवळपास 10,000पर्यंत अधिक रुग्णांची वाढ झालेली आहे। मुंबईतील भायखळा इथल्या वीर जिजामाता प्राणी संग्रहालयामध्ये आता बच्चे कंपनीला खुल्या डबल डेकर बसमधून उद्यान सफारीचा आनंद घेता येणार आहे। लंडनमधील बसच्या धर्तीवर हा उपक्रम राबवण्यात येणार असून यासाठी निविदा काढून कंत्राटदारही नियुक्त करण्यात आला आहे। मुंबईतील वरळीत असलेल्या जेट्टीचा वापर हा मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब म्हणून विकसित करता येईल का, याचा विचार सध्या पालिका प्रशासनाकडून होतो आहे। याची व्यवहार्यता तपासण्याकरता पालिका लवकरच सल्लागाराची नियुक्ती करणार आहे। पर्यावरणपूरक गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव साजरा करण्याकरता ठाणे महापालिकेतर्फे मूर्तिकारांना शाडूची माती आणि विनामूल्य जागा देण्यात येणार आहे। 5 मार्चपासून 10 मूर्तिकारांनी शाडूची माती मिळावी याकरता महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाकडे नाव नोंदणी केलेली आहे। गेल्या 10 महिन्यात मुद्रांक शुल्कातून संबंधित विभागाला फेब्रुवारी अखेरपर्यंत 81% उद्दिष्ट पूर्ती करता आलेली आहे। त्यानुसार 5,304 कोटींची वसुली केल्याची माहिती या विभागाने दिली आहे। एसटी महामंडळाच्या 140 जागांवर जाहिराती लावण्याच्या हालचाली शासनाने परस्पर सुरू केल्याने महामंडळाने आक्षेप घेतला होता। त्याला आता परिवहन मंत्र्यांनी देखील विरोध दर्शवत एसटीची एकही जागा शासनाला परस्पर दिली जाणार नाही असे स्पष्ट केले असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी दिली आहे। मुंबईतून होळी निमित्त कोकणात आणि गुजरातला जाणाऱ्या खासगी बसच्या भाड्यात ट्रॅव्हल्सनी 8 ते 15 मार्च या कालावधीसाठी 30 ते 50% वाढ केलेली आहे। साध्या बसचं भाडं 700 वरून 1200 रुपये आणि एसी बसचं भाडं 2000 पर्यंत वाढवण्यात आलेलं आहे। ठाण्यातील घोडबंदरचा सेवा रस्ता मुख्य रस्त्याला जोडण्याचं काम हाती घेण्यात आलंय। या रस्ते कामात 1646 वृक्ष बाधित होणार आहेत। तसंच खारेगाव ते बाळकुम आणि भाईंदर या कोस्टल रस्ते कामात 309 असे एकूण 1955 वृक्ष ज्याच्यावर कुऱ्हाड लागणार आहे। ठाणे पालिका क्षेत्रातील काही मालमत्तांचा रहिवासी तसंच व्यावसायिक वापर होतोय। अशा मालमत्तांचा शोध घेण्याकरता पालिका नव्याने GIS मॅपिंग करणार आहे। ठाणे पालिकेने 2024-25 या आर्थिक वर्षात मालमत्ता कर विभागामार्फत 6,13,000 ग्राहकांना बिलांचं वाटप केलेलं आहे। वाढत्या महागाईचा देशांतर्गत दुचाकी विक्रीला फटका बसल्याचं दिसतंय। देशांतर्गत बाईकची विक्री फेब्रुवारीमध्ये 3ऱ्या महिन्यात होणार आहे। गेल्या काही दिवसांपासून शिवडी आणि काळा चौकी परिसरात अघोषित पाणी कपात सुरू आहे असा आरोप रहिवासी करत आहेत। नियमित वेळेपेक्षा 10 ते 30 मिनिटं कमी पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे। तर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधील पाणीसाठा मार्चमध्येच 47% आलेला आहे। घाटकोपर वासियांना या आठवड्यात दुसऱ्यांदा पाणी टंचाईला तोंड द्यावं लागणार आहे। घाटकोपर इथल्या जलवाहिनीची बुधवारी मोठ्या प्रमाणावर गळती सुरू झाल्यामुळे आज तिच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय। त्यामुळे आज घाटकोपर पूर्व विभागातील पाणी पुरवठा सकाळी 9 ते रात्री 9 12 तास बंद राहील। रस्ते विकास झाल्यावर खोदकाम चर करायला तात्काळ प्रभागाने मनाई करावी। त्याचप्रमाणे काँक्रिटीकरणासाठी नव्याने रस्ते खोदकाम करू नये
असे स्पष्ट निर्देश मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले। मुंबईत आपल्या विभागातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामाची माहिती नागरिकांना आता QR कोडवरून मिळणार आहे। तसंच विभागात रस्त्यांची कामं सुरू असलेल्या ठिकाणी नागरिकांकरता माहिती फलक प्रदर्शित करण्यात आलेले आहेत। मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील अनेक संरचनात्मक दुरुस्ती पुलांची आवश्यक आहे, त्यामुळे पालिकेने VZDIचं ऑडिट करून घेतलं। त्यानुसार पश्चिम द्रुतगती महामार्गावरील 42 पुलांचा अहवाल सादर करण्यात आला आणि 1,33,00,000 त्यासाठी आकारण्यात आले। PMPच्या ताफ्यात स्वमालकीच्या 200 बसेस आर्थिक वर्षात PMPच्या ताफ्यात स्वमालकीच्या 200 नवीन CNG बसेस येणार आहेत, तर 400 CNG बसेस कंत्राटी तत्वावर दाखल होणार आहेत। सगळ्या बसस्थानकांवर ARPN कॅमेरे आणि CCTV यंत्रणा बसवण्यात येणार आहे। पुणे महामंडळ परिवहन महामंडळानं येत्या 3 महिन्यांमध्ये CNG वरील 600 बस घेण्याचा निर्णय घेतलाय। त्यापैकी सरकारी खासगी भागीदारी तत्वावरील 400 बस या पुढील महिन्यामध्ये PMPच्या ताफ्यात दाखल होणार आहेत। छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि पुणे या रेल्वे मार्गांसंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत खासदार निलेश लंके यांची बैठक पार पडली। खासदार निलेश लंके यांनी यापूर्वी मागणी केलेल्या निंबळक आणि विळद इथल्या रेल्वे उड्डाण पुलाला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिल्याची माहिती खासदार निलेश लंकेंनी दिली। गोंदिया जिल्ह्यातील 2.5 लाख कुटुंबियांना हर घर नल से जल या योजनेअंतर्गत नळ जोडणी मिळणार आहे। त्यातील 20,000 नळ जोडण्या प्रगतीपथावर आहेत। पर्यटनाची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणी संग्रहालयात वाघांची संख्या खूप जास्त आहे। त्यापैकी आता 3 वाघ देऊन पालिका सिंह, अस्वल आणि कोल्ह्याची नरमादी आणणार आहे। त्यामुळे आता सिद्धार्थ उद्यानात सिंहाचंही दर्शन होणार आहे। राज्यात बॉम्बे नर्सिंग ॲक्टची लवकरच अंमलबजावणी होणार आहे। त्यानुसार खासगी रुग्णालयामध्ये दरपत्रक लावणं बंधनकारक आहे। त्यामुळे आता खासगी रुग्णालयांच्या मनमानी शुल्क आकारणीला चाप बसणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली। पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता नुकताच देण्यात आला। जिल्ह्यातील 3,53,000 शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपयांचा हप्ता मिळाला। जिल्ह्यातील 4,07,717 शेतकऱ्यांनी योजनेचा पहिला हप्ता घेतला होता। मालवणमधील मसुरे गावातील अंगणेवाडीमध्ये दरवर्षी भरणारी भराडी देवीची जत्रा नुकतीच 22 फेब्रुवारीला पार पडली। या जत्रेत 10 लाख भाविकांनी हजेरी लावली। यापैकी 8 लाख भाविक मुंबईतून आले होते। मुळशी आणि मावळमधील 10 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या कासारसाई धरण पाणलोट क्षेत्रात 52% इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिलाय। त्यामुळे वेळेत पाऊस पडला नाही तर नागरिकांना पाणी टंचाई जाणवू शकेल। सोलापूर जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पिकांकरता आजपासून उजनीतून पाणी सोडलं जाणार आहे। उजनी धरणातून 500 क्युसेक पाणी डाव्या आणि उजव्या कालव्यातून शेती करता सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मावळ महावितरणतर्फे देखभाल दुरुस्तीची कामं हाती घेतली जाणार आहेत। त्यामुळे आज संपूर्ण शहराचा वीजपुरवठा खंडित होणार आहे। परिणामी सकाळी 9 ते रात्री 9 दरम्यान संपूर्ण तळेगाव दाभाडे शहरात पाणीपुरवठा बंद राहील, अशी माहिती नगर परिषद पाणीपुरवठा प्रशासनाकडून देण्यात आली आहे। लोणावळ्यामध्ये काही भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक चांगलेच हैराण झाले। दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। दूषित पाण्याच्या समस्येमुळे स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला। उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे मनमाडच्या बागलाण भागात नदी नाले कोरडे पडलेत। पशुपक्ष्यांच्या पाण्याअभावी हाल होत असल्याने विद्यार्थ्यांनी घरटी बांधलेली आहे। त्या घरट्यांमध्ये पक्ष्यांकरता दाणं पाण्याची सोय करण्यात आली आहे।
सराफा व्यावसायिकाला गंडा घालणाऱ्या दोघांना तळेगाव आंबी MIDC पोलिसांनी ताब्यात घेतलं। या आरोपींनी बनावट सोन्याची चेन खरी असल्याचं भासवून व्यावसायिकाकडून पैसे उकळले होते। या आरोपींकडून पोलिसांनी बनावट चेनसह संपूर्ण रक्कम जप्त केलेली आहे। मावळमध्ये ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या 2 जणांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडून लुटलेले दागिने जप्त करण्यात आलेले आहेत। पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं हे चोरटे महिलांकडचे दागिने हिसकावून नेत होते। सोलापुरात विनापरवाना माती उत्खनन करून घेऊन जाणाऱ्या 11 हायवा टिप्परवर महसूल प्रशासनानं कारवाई केली आहे। या कारवाईत 11 मोबाईल आणि 6 वाहनांसह तब्बल 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। होळी सणासाठी येवल्यातील कारागिरांकडून टिमकी बनवण्याची लगबग सुरू आहे। ग्रामीण भागात होळी पेटवल्यानंतर टिमकी वाजवण्याची परंपरा आहे, मात्र मागणी कमी असल्यामुळे टिमकी व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे। महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या औष्णिक वीज निर्मिती केंद्र असलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील 2 संचांमध्ये बिघाड होऊन ते बंद पडलेत। 500 मेगावॅटचे 2 संच बंद झाल्यानं 1000 मेगावॅट क्षमतेची वीज निर्मिती ठप्प झाली आहे। त्यामुळे ऐन उन्हाळ्याची चाहूल लागताच राज्यावर विजेचं संकट ओढावलं आहे।